नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एल एस मराठी. एल एस मराठीच्या स्पेशल लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सगळीकडे सुरू आहे. ती सुप्रीम कोर्टात ही सुनावणी सुरू आहे. आजही या सुनावणीत घमासान युक्तिवाद पाहायला मिळालाय. देवदत्त कामत यांनी हा युक्तिवाद केलाय. याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिषेक यांच्याकडून. काय सांगाल अभिषेक? नक्कीच स्नेहल, आज ही सुप्रीम कोर्टात देवदत्त कामत यांनी ठाकरेंची बाजू मांडलेली आहे. त्यांनी आज 10व्या सूचीबाबत सगळ्यात आधी उल्लेख केला. 10व्या सूचीमध्ये अपात्रतेबाबत सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत असं स्पष्टीकरण ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी दिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी आम्ही अध्यक्षांवरती विश्वास गमावलाय असंही म्हटलेलं आहे. अत्यंत मोठं वक्तव्य. चिन्हाचा निर्णय फक्त विधिमंडळ संख्याबळ पाहून होऊ शकत नाही. अध्यक्षांनी हे प्रकरण योग्य प्रकारे हाताळलं नाही. अशा सगळ्या अनेक बाबी सुप्रीम कोर्टामध्ये मांडण्यात आलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टाला आमदार अपात्र करण्याचा अधिकार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आमदारांनी स्वतंत्र निर्णय घेतल्यास ते अपात्र होतात असंही सुप्रीम कोर्टात सांगण्यात आलेलं आहे. देवदत्त कामत यांच्याकडून ठाकरेंच्या वतीनं हा युक्तिवाद आज केला जातोय. ठाकरेंकडून कामत यांनी घमासान युक्तिवाद केलेला आहे. आमदारांची टर्म संपली तरी कोर्टाचा निर्णय महत्त्वाचा असतो असं कामत यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. ज्या दिवशी आमदारांचं पक्षांतर झालं त्या दिवशी आमदार पक्षात होते. आमदारांची टर्म संपली तरी कोर्टाचा निर्णय महत्त्वाचा आहे असंही कामत यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पक्षांतर झालं त्याच दिवशी आमदार अपात्र झाले असंही सांगण्यात आले. फूट पडली की नाही याचा सोक्षमोक्ष लावा असा युक्तिवाद कामत यांनी केलेला आहे. सुप्रीम कोर्टात अनेक मुद्द्यांवर कामत यांच्याकडून युक्तिवाद केलेला झाले. आमच्याकडे अधिकार आहेत यात काही शंका नाही असं कोर्टानं कामत यांना म्हटलेलं आहे. आमदारांना अपात्र ठरवण्याच्या अधिकाराबाबत कामत आणि सुप्रीम कोर्ट यांच्यामध्ये जी चर्चा झाली त्यामध्ये आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत कालच शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का असा सवाल कोर्टानं कामत यांना केला होता आणि त्यानंतर कामत यांनी करू शकतो असं कोर्टाला सुचवलं होतं. त्यानंतर आज कोर्टात आपल्याकडील अधिकारांबाबत कामत यांना सांगितलेलं आहे. आमच्याकडे अधिकार आहेत याबाबत आम्हाला शंका नाहीये. मी चिन्हाच्या मुद्द्यावर येतो असं म्हणत कामत यांनी चिन्हाबाबत ही स्पष्टीकरण दिलेलं आहे. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष फक्त विधिमंडळ पक्ष पाहून चिन्ह दिलं जात नाही असं कामत यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. अपात्रबाबतच्या सगळ्या गोष्टींवरती बोलताना अपात्रबाबत निर्णय आधी होणं गरजेचं होतं आणि अपात्रतेचा निर्णय होण्या अगोदरच शिंदेंना शिवसेनेचं धनुष्यबाणाचं चिन्ह दिलं गेलं असाही आरोप कामत यांच्याकडून करण्यात आलेला आहे. आमदार फुटले तर आमदार अपात्र ठरतात. मात्र या ठिकाणी अपात्रतेच्या निर्णयाची वाटच बघितली नाही. अध्यक्षांनी पॉलिटिकल प्रेशरमध्ये घाईगडबडीत निर्णय घेऊन सगळा निकाल देऊन टाकला. तो बेकायदेशीर आहे. अध्यक्षांची भूमिका ही अत्यंत चुकीची आहे असं म्हणत कामत या ठिकाणी कोर्टामध्ये ठाकरेंच्या बाजूने जोरदार खिंड लढवत आहेत. सध्या 5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्ष त्यांचा होणार का असा सवाल करण्यात आलेला आहे कामत यांच्याकडून. 5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्ष त्यांचा होत नाही. कारण विधिमंडळ पक्षाव्यतिरिक्त पक्षाची जी पॉलिटिकल बॉडी आहे म्हणजे जो राजकीय पक्ष आहे, जे राजकीय सदस्यत्व आहे, मग त्यामध्ये उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख होते. त्यापासून पक्षाचे इतर उपनेते असतील किंवा इतर सगळे जे पक्षाचे सदस्य असतील अगदी सदस्य नोंदणीपर्यंत शेवटच्या सदस्यापर्यंत पक्षाचं बहुमत ठाकरेंकडे होतं. फक्त विधिमंडळ पक्ष फुटला म्हणजे शिवसेना फुटली आणि त्यानंतर शिवसेनेचं चिन्ह आणि पक्ष हा शिंदेंना देता येत नाही. हेच ठाकरेंचे वकील गेल्या अनेक दिवसांपासून जवळपास गेल्या 8 दिवसांपासून कोर्टाला समजावून सांगतायत. त्यामध्ये कपिल सिब्बल यांनी सगळ्यात आधी युक्तिवाद केला. त्यात कपिल सिब्बल यांनी शिवसेना शिंदे गट हा धनुष्यबाणाचा कसा चुकीच्या पद्धतीने फायदा घेतोय, शिंदे कसे चुकीच्या पद्धतीने मुख्यमंत्री झाले, अपात्र होणारा आमदार कसा मुख्यमंत्री होऊ शकतो, हे सगळे सवाल उपस्थित करत त्यांनी शेवटी हा युक्तिवाद या सगळ्यात मोठ्या कन्क्लुजनला आणला की धनुष्यबाणाचा शिंदेकडून गैरवापर केला जातोय. जे धनुष्यबाण ठाकरेंचा आहे, जो पक्ष ठाकरेंचा आहे तो पक्ष बेकायदेशीररित्या बळकावून शिंदेकडून धनुष्यबाणाचा चुकीचा वापर केला जातोय आणि त्या जोरावरती काल कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये धनुष्यबाण गोठवा अशी मोठी मागणी केली होती. त्यामुळे आता या कपिल सिब्बल यांच्या मागणीवरती काय काउंटर युक्तिवाद शिंदेच्या वकिलांकडून केला जातो हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुभाष देसाईंच्या केसचा यामध्ये दाखला दिलेला आहे. पुन्हा
घमासान युक्तिवाद यामध्ये सुरू आहे. देवदत्त कामत यांच्याकडून ही चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आलेली आहे. हा सगळा युक्तिवाद कोर्टासमोर आहे. आयोग न्यायाधिकरणासारखे सर्वोच्च न्याय देणारे नाही असंही म्हटलेलं आहे. म्हणजे न्यायालयाला निवडणूक आयोगापेक्षा अर्थात जास्त पॉवर आहे असं या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाचा निकाल हा फिरणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. युतीत तुमच्या पक्षाची मित्र पक्षांची मतं पाहणं महत्त्वाचं असतं असा ही युक्तिवाद सध्या सुप्रीम कोर्टात केला जातोय. अनेक मुद्दे यावेळी कामत यांच्याकडून आज कोर्टात मांडले गेलेले आहेत. त्यामध्ये कामत यांनी धनुष्यबाण गोठवा हीच मागणी कामत यांनी सुद्धा आज केलेली आहे. त्यामुळे आता काल सिब्बल यांची मागणी आणि त्यानंतर आज कामत यांची मागणी. त्यामुळं धनुष्यबाणाबाबत सुप्रीम कोर्ट म्हणजे जोपर्यंत या केसचा संपूर्ण सोक्षमोक्ष जोपर्यंत या केसचा संपूर्ण निकाल लागत नाही तोपर्यंत शिंदेंना मिळालेलं धनुष्यबाण गोठवलं जाणार का हा या सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा सवाल आहे. आणि ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्टानं काल सवाल केला होता की शिंदेंना आता अपात्र ठरवू शकतो का, त्या आमदारांची टर्म जरी संपली असली तरी त्या आमदारांना अपात्र ठरवण्याचा आत्ता अपात्र ठरवू शकतो का किंवा आत्ता त्यावरती निर्णय झाल्यास काही फरक पडेल, हे सगळे ओपिनियन सध्या चर्चेत घेतले जातात. त्यामुळं आता काय अनपेक्षित निर्णय होऊन शिंदे त्यावेळी अपात्र होते असा काही निर्णय येणार का, सरप्राइझिंग निर्णय येणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अर्थात विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरती ठाकरे गटानं संशय घेतलेला आहे. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय बेकायदेशीर घेतला, त्यांच्यावरती पॉलिटिकल त्यांना मदत झाली शिंदेंना, अशा अनेक पद्धतीनं हा युक्तिवाद केला गेला आहे. ज्यामध्ये अपात्रतेचा निकाल न लागताच निवडणूक आयोगानं निर्णय घेतला. चिन्ह आणि पक्ष हे बेकायदेशीररित्या अत्यंत घाई गडबडीनं कोणतीही प्रोसिजर फॉलो न करता कोणतीही कायदेशीर फॉलो न करता शिंदेंना दिलं गेलं. आणि शिवसेनेसाठी ज्या गोष्टी पक्षासाठी विधिमंडळ पक्ष फुटला म्हणजे राजकीय पक्ष अर्थात फुटत नाही आणि त्यानंतर मग हे घाई गडबडीत शिंदेंना कसं दिलं गेलं पॉलिटिकल प्रेशरमध्ये आणि शिंदे चुकीची पावलं टाकून कशा पद्धतीनं मुख्यमंत्री झाले याबाबत काल सविस्तर ठाकरेंच्या दोन्ही वकिलाकडून युक्तिवाद केला गेला. आजही त्याच पद्धतीचा युक्तिवाद केला जातोय. आणि त्यानंतर शिंदेंनी कसं बेकायदेशीररित्या ते मुख्यमंत्रीपद मिळवलं आणि त्यावेळी शिंदे कसे अपात्र होते हे जर सिद्ध करण्यात ठाकरेंचे वकील यशस्वी ठरले तर अर्थात महाराष्ट्राच्याच नव्हे देशाच्या राजकारणातला हा सगळ्यात मोठा गेम चेंजर असा निर्णय ठरू शकतो आणि त्यानंतर संपूर्ण देशाचं राजकारण बदलून जाऊ शकतं. अर्थात ही पहिली गोष्ट. दुसऱ्या बाजूनं आता जे दोन्ही मुद्दे जे दोन्ही वकिलांनी जे ठाकरेंच्या दोन्ही वकिलांनी जे मुद्दे मांडलेत मग तो आमदार अपात्रतेचा विषय असो, अध्यक्षांचा विषय असो, चिन्हाचा विषय असो, पक्षाचा विषय असो किंवा निवडणूक आयोग आणि अध्यक्ष या दोघांच्या भूमिकांवरती उपस्थित केलेल्या शंका असो, या सगळ्याबाबत आता ठाकरेंच्या वकिलांनी तर आपला युक्तिवाद करून युक्तिवाद संपवलेला आहे. म्हणजे आता उद्या यावरती काय युक्तिवाद आणखी केला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण याला काउंटर युक्तिवाद शिंदेचे वकील यामध्ये नेमका काय युक्तिवाद करणार आणि कशा पद्धतीनं कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी उपस्थित केलेले मुद्दे खोडण्याचा प्रयत्न करणार यावरती ही बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत. अगदी ज्या आमदारांनी जे म्हणणं कोर्टात सादर केलं किंवा जे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केली त्यामध्ये वकिलाकडून ज्या चुका झाल्या असं आमदारांनी सांगितलं. फॉर एक्झाम्पल योगेश कदम यांचा दाखला देत कपिल सिब्बल यांनी सांगितलं की शिंदेंनी चुका केलेत आणि अशा कुठल्या ना कुठल्या चुकीला काही ना काही कारणं दिले गेलेत. तर या सगळ्याचे हे जे छोटे छोटे लूप होल शोधण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या वकिलांनी केलेला आहे या सगळ्याचा काय फायदा होणार का आणि या सगळ्यामुळे ज्या पद्धतीने कपिल सिब्बल यांनी खिंड लढवली आहे एक आठवडाभरापासून ज्या पद्धतीनं सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे आणि गेल्या ऑलमोस्ट 3-3.5 दिवसात ज्या पद्धतीनं देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला आहे हा सगळा युक्तिवाद पाहता हे प्रकरण कुठं ठाकरेंच्या गटाच्या ठाकरेंच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. निकाल फिरू शकतो का अशा शक्यता अशा चर्चा पुन्हा एकदा रंगू लागलेल्या आहेत. अर्थात आता यानंतर सुप्रीम कोर्ट यामध्ये शिंदेच्या वकिलांचा पूर्ण युक्तिवाद ऐकून घेईल. यानंतर ओम कुमार BC चतुर्वेदी केसचा कामत यांच्याकडून उल्लेख करण्यात आला होता. त्या केसमध्ये त्या केसचा निकाल काय होता, त्या केसमध्ये कुठले दाखले होते, त्या केसचा घटनाक्रम काय होता, अशा बऱ्याच गोष्टी यामध्ये तपासल्या जातात. अपात्रतेबाबत आज कायदेशीर घोषणा होऊ शकते असं सुद्धा कोर्टात कामत यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे शिंदेच्या आणि त्यांच्यासोबतच्या गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेचं काय होणार, एकतर जर राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष वेगळा नाही म्हणजे वेगळा आहे
आणि विधिमंडळ पक्ष फुटला म्हणजे राजकीय पक्ष फुटला असं होत नाही. हे जर कोर्टानं मान्य केलं तर मात्र मग या निकालावरती शिंदेच्या अपात्रतेवरती टांगती तलवार असू शकते. मग जर कोर्टाचा निकाल शिंदेच्या विरोधात आला तर सध्याच्या घडीला शिंदेसमोरचे राजकीय पर्याय काय, शिंदे नेमकी काय भूमिका घेणार किंवा शिंदेचं राजकीय भविष्य सध्या काय, शिंदेकडे भाजपशिवाय कुठला पर्याय नसणार का, ह्या अशा अनेक तर्कवितर्क राजकीय विश्लेषकांकडून लावले जातात. तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार जरा कॉन्फिडन्समध्ये आहेत. बच्चू कडू यांनी आत्ताच सांगितले निकाल विरोधात लागण्याचा काही संबंधच नाही, किंवा राहुल नार्वेकर यांना ज्यावेळेस या युक्तिवादाबाबत, त्यांच्या भूमिकेबाबत, अध्यक्षांच्या भूमिकेबाबत सिब्बलांनी जो युक्तिवाद केला तो युक्तिवाद ज्यावेळेस राहुल नार्वेकर यांना सांगितला त्यावेळेस ते म्हणले एखाद्या वकिलाचा युक्तिवाद किंवा एखाद्या वकिलाचं मत म्हणजे कोर्टाचा निकाल होत नाही. मी पूर्ण कायदेशीर प्रक्रिया फॉलो करूनच हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं आता राहुल नार्वेकर म्हणतायत आणि सत्ताधारी ज्या पद्धतीने शिंदे गट किंवा भाजपचे विधानसभा अध्यक्ष असणारे राहुल नार्वेकर ज्या पद्धतीने दावे करतायत त्या पद्धतीनं हा निकाल आहे तसाच राहणार की हा निकाल पलटणार आणि देशाच्या राजकारणात आणखी एक मैलाचा दगड ठरणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. यामध्ये वकिलांनी अध्यक्षांच्या भूमिकेवरती अत्यंत फोकस केलेला आहे. अध्यक्षांची भूमिका संशयास्पद आहे, आम्ही अध्यक्षांवरचा विश्वास गमावलेला आहे असं म्हणण्यात आलंय. आमदारांनी अपात्र असूनही स्वतंत्र निर्णय घेतला. सुप्रीम कोर्टाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार आहे असं कामत यांच्याकडून सांगण्यात आलं. आमदारांनी अपात्र असूनही एन्जॉय केला असं कामत म्हणतायत. आमदारांनी स्वतंत्र निर्णय घेतल्याने ते अपात्र ठरत होते असं कामत यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आमदारांनी ज्या दिवशी पक्षांतर झालं त्या दिवशी आमदार अपात्र झाले असं कामत म्हणतात. म्हणजे ज्या दिवशी हे बंड झालं, ज्या दिवशी पक्षांतर ठरलं त्या दिवशी आमदार अपात्र झाले. मात्र बेकायदेशीररित्या आमदारांनी पुढचे टर्म एन्जॉय केली, पदं एन्जॉय केली, मुख्यमंत्रीपद एन्जॉय केलं, मंत्रीपदं एन्जॉय केली. हा सगळा या एन्जॉयचा अर्थ आहे. कामत यांच्याकडून या गोष्टी सांगितल्या जात आहेत. शिंदे स्वतः बेकायदेशीररित्या मुख्यमंत्री झाले असाही दावा या सगळ्या प्रकरणामध्ये ठाकरेंच्या वकिलाकडून करण्यात येतोय. यामध्ये ओमकुमार BC चतुर्वेदी केसचा कामत यांच्याकडून दाखला दिला गेलेला आहे. आमच्याकडे अधिकार आहेत यात काही शंका नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. सुप्रीम कोर्टानं फूट पडली की नाही याचा सोक्षमोक्ष लावा असं कामत म्हणतायत. त्यामुळे आता विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष याच्यातलं जे कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन दूर होऊन फूट नेमकी कशी, विधिमंडळात फूट पडली म्हणजे पक्षात फूट पडली असं कोर्ट समजणार की विधिमंडळात फूट पडली म्हणजे मूळ पक्षात फूट नाही असं समजणार. या सगळ्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत. कोर्टाचा निर्णय आणि आता शिंदेच्या वकिलांकडूनचा येणारा काउंटर युक्तिवाद किंवा ते कपिल सिब्बल आणि कामत यांनी उपस्थित केलेले मुद्दे खोडण्यासाठी कोणते नवे मुद्दे उपस्थित केले जाणार या सगळ्यावरती कामत यांनी आपले विविध पैलू बाजू मांडलेले आहेत. चिन्हाच्या मुद्द्यावरतीही विधिमंडळ पक्षापेक्षा राजकीय पक्ष वरचढ असतो असं कामत यांनी म्हटलेलं आहे या ठिकाणी. त्यामुळे विधिमंडळ पक्ष फुटला म्हणजे त्यांना चिन्ह देऊन रिकामं व्हावं असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सुप्रीम कोर्टाने घेतलेली भूमिका कुठं ना कुठं संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यांचा निर्णय कुठे ना कुठे चुकलेला आहे असं पटवून देण्याचा प्रयत्न आज कामत यांच्याकडून केला जातोय. ज्यावेळी आमदार ठाकरेंना सोडून गेले, ठाकरे हे पक्षप्रमुख होते, ज्यावेळी आमदार ठाकरेंना सोडून गेले त्यावेळेस ते आमदार अपात्र ठरले. अध्यक्षांच्या निर्णयाआधी पक्ष आणि चिन्ह कसं दिलं जाऊ शकतं, निवडणूक आयोग हे अध्यक्षांचा निर्णय येण्याआधी, अपात्रतेचा निर्णय येण्याआधी हे पक्ष आणि चिन्ह कसं दिलं जाऊ शकतं. 5 पैकी 3 आमदार जर एखाद्या पक्षाचे फुटले तर तो पक्ष आणि चिन्ह त्या फुटलेल्या गटाचा होणार का, असे अनेक बारीक आणि टोकदार सवाल या ठिकाणी उपस्थित केले गेले आहेत. अर्थात याचा रिझल्ट काय येतो याच्यासाठी आपल्याला थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे. मात्र गेल्या 8 दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात या युक्तिवादानं थैमान वाजवलेला आहे. अनेकांना धाकधूक वाढवलेली आहे. शिंदे गटाच्या अर्थात धाकधूक वाढवलेली आहे. तर ठाकरे गटाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झालेल्या आहेत. हा निकाल फक्त ठाकरेंसाठीच नाही तर देशाच्या राजकारणातली अशी तमाम प्रकरणं आहेत ज्याच्यात हा निकाल जर फिरला तर हा अत्यंत गेम चेंजर असा निकाल ठरेल. मग त्यानंतर ममता बॅनर्जींच्या ह्याच्यातून फुटलेला गट असेल किंवा आता फुटलेले 6 खासदार असतील किंवा अशा अनेक पक्षातून फुटलेल्या आम आदमी पार्टीतून फुटलेला 7 खासदारांचा गट, असे अनेक प्रकरणं ज्या प्रकरणावरती असा परिणाम होऊ शकतो की ज्यांनी वेगळा गट स्थापन केलाय आणि दावा केलाय आणि त्याच्यानंतर विलिनीकरणाचे दावे केलेत त्यांना काही वेगळे पॅरामीटर्स लागलाल का, चिन्ह आम्हाला द्यायचं नसेल तर गोठवा, हीच मागणी काल तिथं कपिल सिब्बल यांनी केली होती, आज देवदत्त कामत यांनी केली. त्यामुळं ठाकरेंच्या दोन्ही वकिलांचं ऐकून
धनुष्यबाण हा निकाल सगळा, ही केस सगळी जोपर्यंत निकाल निघत नाही, हा सगळा युक्तिवाद पक्ष कुणाचा हा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत धनुष्यबाण गोठवलं जाणार का? युतीत तुमच्या पक्षाची आणि मित्र पक्षाची बाजू ऐकून घेणं खूप महत्त्वाचं असतं असंही म्हटलं जाते. केवळ विधिमंडळ पक्ष फुटला म्हणजे त्याला चिन्ह आणि पक्ष देणं योग्य नाही असंही कोर्टामध्ये युक्तिवाद करण्यात आला आहे. हा अत्यंत टोकाचा, अत्यंत जबरदस्त युक्तिवाद कोर्टामध्ये ठाकरेंच्या दोन्ही वकिलांनी केलेला आहे आणि त्यामुळेच ठाकरे गटाच्या नेत्यांकडे जो कॉन्फिडन्स आहे सध्या तो पाहण्यासारखा आहे. संजय राऊत ठोकपणे तिथं नरेश मस्केंना सुप्रीम कोर्टाच्या बाहेर ज्या पद्धतीनं म्हणत होते, यावंच लागेल आमच्याकडे, आम्हाला यावंच लागेल, पर्यायच नाही यांच्यापुढे दुसरा, किंवा अनिल देसाई ज्या पद्धतीनं म्हटले निकाल आमच्याच बाजूने लागेल, सत्तेच्या बाजूचा विजय होईल, किंवा आणखी काही गोष्टी असतील, आणखी काही संकेत ज्या पद्धतीनं ठाकरेंच्या आमदाराकडून दिले जात आहेत, खासदारांकडून दिले जात आहेत, जी बॉडी लँग्वेज कॉन्फिडंट आली आहे, त्याला कुठेतरी हा युक्तिवाद गेल्या 8 दिवसांपासून ज्या पद्धतीनं वकिलांनी खिंड लढवली, ज्या पद्धतीनं हा युक्तिवाद केला आहे, तो युक्तिवाद तो कॉन्फिडन्स द्यायला कुठे ना कुठे कारणीभूत आहे. त्यामुळे 10व्या सूचीचं असू द्या, 19 असू द्या किंवा 29 असू द्या, ही सगळी कलमं विचारात घेता पक्ष, मूळ पक्ष, अध्यक्ष यांच्या भूमिका काय, निवडणूक आयोगानं खरंच बायस निर्णय घेतलाय का, त्यानंतर पक्ष प्रमुखाची या सगळ्यात काय भूमिका, विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष याकडं कोर्ट कसं पाहतं, या सगळ्या गोष्टी अभ्यासात घेऊन आता या प्रकरणाचा निकाल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आजचा युक्तिवाद सुप्रीम कोर्टातला अर्थात संपलेला आहे. विशेष परिस्थितीत कोर्ट अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतं असंही कामत यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आणखी कुठला या प्रकरणात नवा मोठा ट्विस्ट येणार का हे पाहणं आता आपण पाहत राहू. सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या आणि युक्तिवादाच्या डेलीच्या अपडेट LS मराठीवरती तुम्हाला ताज्या अपडेट, प्रत्येक ब्रेकिंगसह अगदी सुप्रीम कोर्टात काय घडलं याबाबत एक एक वाक्य तुम्हाला रोजच्या रोज पाहायला मिळेल. आजचा हा घमासान युक्तिवाद होता. उद्याचा युक्तिवाद पाहण्यासाठी आपण परत भेटूया. नक्कीच पाहत राहा LS मराठी.